मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। रोजोदा येथे दरवर्षी माघ पौर्णिमेला कामसिद्ध महाराजांची यात्रा भरते। किती वर्षापासून भरती यात्रा? कसे भाविक येत असतात? हाय, मी विजय राघव महाजन, श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष। आमची ही जी यात्रा आहे ही किती वर्षापासून भरते हे पण आम्हाला माहिती नाही, कारण फार मंदिर जुनं पुरातन आहे। म्हणजे जवळपास 14व्या शतकातील मंदिर असल्यामुळे आम्हाला त्याची काही कल्पना नाही, परंतु फार जुन्या याच्यापासून काळापासून यात्रा भरत असते। तर 14व्या शतकातील मंदिर आहे, अहिल्याबाई होळकरांनी स्थापित केलेलं असल्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत यात्रा आज तगायत सुरू आहे। अहिल्याबाई होळकरांची आम्हाला इथे सनद मिळायची, म्हणजे वर्षासन मिळायचं, परंतु ते काही काळानंतर बंद झालं। आणि आज आमच्या या तीर्थक्षेत्र श्री कामसिद्ध देवस्थानास शासना दरबारी क दर्जा मिळालेला आहे। कामसिद्ध म्हणजे कामदेवाचं रूप आहे। आधी सुरुवातीला लोक सर्व कामदेवच म्हणायचे, परंतु ज्या वेळेला लोकांची सिद्धीच गेले त्यावेळेपासून कामसिद्ध हे नाव प्रचलित झालं। आणि आपल्या आध्यात्मिक याच्यामध्ये सुद्धा कामदेवाचा उल्लेख आहे, तो असा की ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून त्याचा उल्लेख आहे। अशा या प्रकारची ही यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते। त्यामुळे पंचक्रोशीतील लोक तर येतातच, परंतु जिल्ह्यातून परजिल्ह्यातून आणि ज्या वेळेला काही लोकांना जर मिळालं परमिशन तर ते बाहेरच्या देशातून सुद्धा येत असतात, की जे आपल्या गावचे रोजगार रहिवासी आहेत आणि बाहेर गेलेले आहेत, असे लोक सुद्धा येतात आणि बाहेरचे सुद्धा लोक येतात। तरी ही यात्रा आज दिनांक 11 तारखेपासून म्हणजे चतुर्दशीपासून, माघ शुद्ध चतुर्दशीपासून सुरुवात होईल आणि माघ शुद्ध पौर्णिमेचा हा तिचा मुख्य दिवस असल्यामुळे त्या दिवशी यात्रा असते। यात्रेचं उत्सवाचं नियोजन असं असतं की आमची शिव जी आहे रोजदा गावापासून जवळपास 1 किलोमीटरवर, तिथून जे भगवंताचे जे स्वारीचे भगत असतात ते भगत तिथून नवरथाने येत असतात। तर ते इथे येतात, इथे आल्यावर देवाच्या समोर ते त्यांचा काही सवाल जवाबचा कार्यक्रम होतो। आजपर्यंत आमच्या असं लक्षात आलेलं आहे की बा जे त्या लोकांनी सांगितलं, आपण जो प्रश्न केला की बा साधारण शेतकरी असल्यामुळे आपल्या भागामध्ये पीक पाणी कसं होत असतं, तर ते सांगतात ते आजपर्यंत जवळपास 100% जसं तसं तंतोतंत करत राहिलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरं असं की काही महिलांना मुलबाळ होत नसतं, तर ते ह्या दिवशी येत असतात आणि जे भगत असतात, स्वारी ज्या दिवशी देवाची असते त्यांच्याकडे 4 लिंब दिले जातात आणि ते 5-7 फुटाच्या अंतरावरून ते लिंब त्या बाईच्या ओटीमध्ये म्हणजे पदरामध्ये टाकतात। जर समजा त्या बाईला ते लिंबू जर पहिल्यांदा मिळालं तर लवकर मूळ होतं, जर नाही मिळालं दुसरं जर पडलं जरा उशिरा होईल, जर ते नाही मिळाले त्या ओटीमध्ये तिसरं जर मिळालं उशिरा होईल, तसं चौथं सुद्धा। असं जर समजा त्या वर्षी जर 4ही लिंब जर त्या बाईच्या ओटीमध्ये नाही मिळाले तर आजपर्यंतचं असं अनुभव आहे की बा त्यांना मुलबाळ त्या येत्या वर्षात तरी होत नाही। आणि याचं किंवा खरं आहे का खोटं आहे याच्यासाठी ज्या वेळेला आदल्या वर्षी ज्या वेळेला लिंब मिळतात त्याला मुलबाळ झाल्यावर ते पुढच्या वर्षी इथे मान देण्यासाठी येतात। त्याच्यावरून आम्हाला कळतं की बा यांना फायदा झालेला आहे। आणि हे जागृत देवस्थान असल्यामुळे असे भरपूर भाविक येतात। दररोज सुद्धा असे जवळपास नाही म्हटलं तुम्ही पाहिलं तर समजा सभामंडप केलेला आहे, 10,000 स्क्वेअर फूटमध्ये सभामंडप आहे। ह्या मंडपामध्ये दरवर्षी जवळपास 50-60 इथे लग्न होत असतात। लोकांच्या देणगीमधून आम्ही हा सभामंडप उभा केलेला आहे। जवळपास आमचं 1.25 कोटीपर्यंतचे कामं झाले मंदिराचे। तर इथे लग्न होत असतात आणि सर्व लोकांच्या देणगीतून झालेलं असल्यामुळे जे लग्न होत असतात त्यांच्याकडून पण आम्ही देणगी स्वरूपात फक्त त्याचं पैसे घेतो। म्हणजे आत्ता ह्या वर्षापासून ऑगस्ट म्हणजे जनरल मीटिंगपासून आम्ही लग्नाचे 15,000 रुपये घेतो। त्याच्यामध्ये 2-4 खोल्या सुविधा आहे, लग्न मुलीसाठी 2 रूम, मुलासाठी 2 रूम, अशा ज्या नवरदेव नवरीसाठी असतात त्या भाड्यामध्येच आहे। आणि इथे पाण्याची मुबलकता असल्यामुळे त्याचं सुद्धा आहे। आणि इतर हॉलमध्ये लग्नाच्या वेळेला जे युनिट होतील त्याचं वीज बिल आकारणे होते, परंतु आम्ही ते बिलसुद्धा घेत नाही। या 15,000मध्येच ते इन्क्लूड आहे, साफसफाईसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। त्याच्यामुळे जे सामान्य व्यक्ती असेल त्यांना हे इथे लग्न करायला फार स्वस्तात पडतं। आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही 2 आणखी मोठे एक प्रोजेक्ट केलेले आहे, शासनास मदत व्हावी या हिशोबानं की 10,000 स्क्वेअर फूटचं जेवढं छताचं पाणी असतं पावसाचं तेवढं पुनर्भरण केलेलं आहे। आणि दुसरं प्रकल्प आम्ही विद्युत सोलरचा केलेला आहे, 5 kWAचा म्हणजे किलोवॅटचा 3 फेजमध्ये
असा एक मोठा विद्युत प्रकल्प सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूपच फायदा झाला आहे. जवळपास आमचं दर महिन्याला 600 रुपयापर्यंत 400 ते 600 रुपयापर्यंत बिल येत असतं. त्याच्यामुळे आम्ही लग्न सुविधामध्ये लोकांकडून बिलसुद्धा आकारत नाही. त्याचं कारण महत्त्वाचं हे आहे. आणि लग्नाची सुविधा असताना आमच्याकडे समजा इथे लग्न असेल, एखाद्याला खुर्च्यांचं गरज असते, गाद्यांची गरज असते, खाली अंथरुणाची गरज असते, तर आमच्या ट्रस्टचं आम्ही आत्ताच 450 खुर्च्या नवीन घेतलेल्या आहे. गालीचे 10-15 गालीचे आहेत, 20 चटई आहेत, असं इतर साहित्यसुद्धा आहे, स्टेजचं साहित्यसुद्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की आता उन्हाळ्याचे दिवस येतील आणि आपल्याला गरम होत असतं, तर त्याच्यासाठी एक सुविधा केली आहे की साईडला आम्ही कूलर लावले, मोठे कूलर. जवळपास ते एक कूलर आम्हाला 85,000मध्ये जवळपास जाईल सर्व पूर्ण. आणि त्याचं अजून आम्ही असं नियोजन काही केलेलं नाही की किती भाडं आकारायचं. परंतु जनरली जे इतर दुसरे कूलरचे 500 रुपये असतात भाडं, त्याच्याऐवजी आम्ही काहीतरी ते 700-800 रुपये ठेवू. कारण कूलर ज्या वेळेला बसवलं त्यावेळेला कूलरवाल्यांनी सांगितलं आहे की बा एवढा तुमचा ओपन जरी हॉल आहे तरी इथे पूर्णपणे AC सारखं थंड होईल. त्याच्यामुळे आम्ही आता त्याची ट्रायल घेतल्यावर ठरवू भाडं काय घ्यायचं काय नाही. आणि अशी एकंदरीत सर्व सुविधा आहे. आणि ह्यासोबत लग्न कार्यासाठी लागणार पाणी जे आहे, आता सध्या काळाची गरज आहे. आरोचं पाणी जो तो वापरत असतो, तर आम्ही मोठं आरोचं प्लॅन्टसुद्धा आमच्या स्वतःच्या ट्रस्टचं आहे, मालकीचं. आणि लग्न कार्यासाठी किंवा असं इतर कार्यासाठी जर लागत असेल कोणाला जार, तर ते सुद्धा आमच्याकडे जार म्हणजे थर्माससुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये पाणी जवळपास 6 तास थंड राहतं. तर तो जार आम्ही 20 रुपये जारप्रमाणे भरून देतो. अशी त्याच्यामध्ये आम्ही सुविधा ठेवलेली आहे. एवढं करत असताना सर्वात महत्त्वाचं आमचं गावामध्ये अलग अलग जागेवर मंदिर असताना सुद्धा 5 मंदिर अलग जागेवर आहे आणि ट्रस्टचं रजिस्ट्रेशन नंबर एकच आहे. हे एक आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला तरी असं वाटतं की असं अलग अलग जागेवरचे मंदिर असताना ट्रस्ट एकच आहे रजिस्ट्रेशनमध्ये, असं एकमेव आमचं महाराष्ट्रातील ट्रस्ट असावं असं आम्हाला एक खात्रीशीर वाटतं. त्याचप्रमाणे कामदेवाचे मंदिरंसुद्धा आपल्या भारतवर्षामध्ये फक्त 2च जागेवर आहेत. एक आमच्या इथे रोझोद्याला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामध्ये रोझोदा गावी आमचं गाव खेडं आहे. जवळपास आमची वस्ती 5,000 आहे, अशा गावी आहे. आणि दुसरं आसाम राज्यामध्ये गुवाहाटीच्या जवळ आहे, तिथे कामदेव टेम्पल म्हणून तिथे ते प्रसिद्ध आहे. आमचं जळगाव जिल्ह्यातील हे मंदिर कामसिद्ध मंदिर नावानं प्रसिद्ध आहे, परंतु मूळ त्याचं कामदेव म्हणूनच आहे. असे फक्त भारतवर्षामध्ये हे 2 मंदिरं आहेत असं आतापर्यंत आमच्या माहितीत आहे. आणि आमचा प्रयत्न चालू आहे अजून की आम्हाला तीर्थक्षेत्र कचा दर्जा मिळाला आहे. पुढचा प्रयत्न आमचा तीर्थक्षेत्र बचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची आमची एक मागणी आहे की एवढं भव्य दिव्य आमचं रमणीय ठिकाण असताना आम्हाला पर्यटन स्थळ म्हणून अजून याला मान्यता मिळालेली नाही आहे. तरी त्याचंसुद्धा आम्ही प्रकरण शासन दरबारी करणार आहोत. आणि शासकीय दरबारी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क करून त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला पर्यटन स्थळ म्हणून आम्हाला मान्यता मिळावी. ही अशी एक आमची सर्व विश्वस्त मंडळातर्फे आमची एक मागणी राहील. आणि सर्व कार्यक्रम करत असताना विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, गावातील सर्व संस्था, सर्व ग्रामस्थ यांच्या सर्व एकोप्याने एक मिळून सर्व कार्यक्रम होत असतो. यात्रेसाठी अलग अलग प्रकारची खेळणी दुकानं, चिवडा, जिलेबी वगैरे अशी दुकानं असतात. पाण्याचे दुकाने येत असतात, सर्व येत असतं. असे येत असताना त्याच्यासाठी जे नियोजन करता येईल ते आम्ही सर्व विशिष्ट मंडळामार्फत आमचे जे सहकारी आहेत त्यांच्यामार्फत आम्ही करत असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आमच्या इथे विश्वस्त मंडळ 90पासून ट्रस्ट झाल्यापासून रजिस्ट्रेशन झाल्यापासून आजपर्यंत आमच्या मंडळाचा इलेक्शन झालेलं नाही. सर्वांचं गोडी गुलाबीने हसत मुखत खेळाने सर्व निवड होते आणि सर्व एक दिलाने एकोप्याने काम करत असतात. ही सर्वात अभिमानाची गोष्ट वाटते अशी मी आपणास अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की सर्वांचं एकोपा असल्यामुळे आम्ही हे सर्व काम करू शकतो आहे. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.